चुलत्याचा खून केल्याप्रकरणी पुतण्यास जन्मठेप। कारंडेवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा येथे दिनांक 19/5/2020 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मौजे कारंडेवाडी येथे आरोपी संदीप वसंत चव्हाण वय वर्ष 28 राहणार कारंडेवाडी याने त्यांचा चुलता मयत लक्ष्मण अण्णा चव्हाण वय वर्ष 49 यांच्यासोबत ऊसतोडीच्या पैशाच्या कारणावरून भांडण करून मयत लक्ष्मण चव्हाण हे त्यांच्या राहत्या घराच्या अंगणात झोपले असताना चिडून जाऊन घरातील मटण कापण्याचा सुरा घेऊन आरोपी संदीप चव्हाण याने मयत अण्णा चव्हाण यांच्या गळ्यावर सुरा मारून गंभीर स्वरूपात जखमी करून खून केला। सदर गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून या गुन्ह्याचा तपास सुरू करून आरोपी विरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले। वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अजित कदम साबळे यांनी काम पाहिले। यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने 8 साक्षीदार तपासण्यात आले। साक्षीदारांचे जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश R.V. हुद्दारसो यांनी आरोपी संदीप चव्हाण यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली। सदर खटला चालविणेकामी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले। तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस, पोलीस कॉन्स्टेबल सागर सजगने, पोलीस कॉन्स्टेबल अमीर शिकलगार, पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।